ते की नाही मला बोरं करायची होती, म्हणून मी रात्रीच चांगले तांदूळ धुवून त्यांना सुकवून ठेवलं आणि सकाळी त्याला मिक्सरला लावून दळून घेतलं. त्याच्यानंतर टोपामध्ये ते तांदूळ चांगले भाजून घेतले आणि मग ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपलं तीळ जास्त जरा घेतलेले, चांगले तीळ भाजून घेतले, सुकं खोबरं घेतलं, ते भाजून चांगलं घेतलं आणि गूळ घेतला. गुळातच वेलची टाकली होती. गूळ चांगला किसून घेतला आणि हे सगळं एकजीव चांगलं करून घेतलं. त्याच्यानंतर की नाही त्याच्यामध्ये मी गरम पाणी घेतलं आणि गरम पाण्याने हळूहळू हे पीठ मी मळून घेतलं. पीठ मळताना पाणी एकदम ओतायचं नाही, थोडं थोडं घेऊन पीठ मळून घेतलं आणि छानपैकी पीठ मळून झाल्यानंतर हे अशा प्रकारे मी बोरं करायला घेतली. छोटी छोटी साईज घेतली कारण तळताना मग ती परत फुलतात. कढईत एका तेल तापत ठेवलं. तेल तापल्यानंतर अगदी मंद आचेवरती मी हे बोरं सगळी तळून घेतली आणि अशा प्रकारे ही छानपैकी आपली बोरं तळून तयार.